नमस्कार सर्व भावी अधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, परत आपल्या स्वागतामध्ये वेदांत करिअर अकॅडमी घेऊन आलेली आहे उद्याच्या महाभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न। तर बघा मित्रांनो, प्रयोग या टॉपिकवर आज आपण महत्त्वपूर्ण चर्चा करण्यापूर्वी प्रयोग म्हणजे काय हा पहिला मुद्दा क्लिअर करूया। प्रयोग म्हणजे मित्रांनो प्र अधिक युज म्हणजे प्रयुज म्हणजे जुळणे, रचना करणे। आणि बघा, प्रयोगाचे मुख्य प्रकार 3 आहेत मित्रांनो। एक आहे कर्तरी, त्यानंतर आहे कर्मणी आणि त्यानंतर आहे भावे प्रयोग। ठीक आहे, तर आता पहिला मुद्दा, भावे प्रयोग असो, कर्तरी प्रयोग असो, कर्मणी प्रयोग असो, या प्रत्येक प्रयोगामध्ये पहिला मुद्दा क्लिअर होणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रश्न पाहण्याच्या अगोदर त्याची थोडी माहिती घेऊया। बघा मित्रांनो, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधास आपण प्रयोग असं म्हणत असतो। मग कर्ता कळाला तर कर्म कळेल, कर्म कळालं तर क्रियापद कळेल आणि या सर्व गोष्टी कळल्या तर आपली नोकरी लागेल, बरोबर। चल बघा, तर सुरुवात करूया या प्रयोग टॉपिकच्या माध्यमातून। बघा, आपल्याला लवकर वर्दी प्रस्थापित करायची असेल तर मित्रांनो महत्त्वाच्या या भागामध्ये आपण लवकर जॉईन होऊन या महत्त्वाच्या भागाचा प्रतिसाद घेऊया। आता प्रसाद वेगळा, प्रतिसाद तुमच्यावर डिपेंड आहे कसा। जर आपण चांगल्यापैकी प्रतिसाद दिला या चॅनलच्या माध्यमातून तर मला तुमच्यासाठी अजून काही नवीन गोष्टी घ्यायला अजून आवड तयार होईल, बरोबर मित्रांनो। तर लक्षात ठेवा, ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे तो पूर्णपणे बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे उद्याच्या महाभरतीच्या दृष्टिकोनातून। आणि म्हणून पहिला मुद्दा क्लिअर करूया, धातुरूपेश म्हणजे काय। चला बघा मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धातुरूपेश। तर धातुरूपेश म्हणजे मित्रांनो हुकूम गाजविणारा, ज्यांच्यामुळे क्रियापदाच्या आकारामध्ये बदल होतो। जसं की कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर समजायचं तो कर्तरी प्रयोग, कारण ज्याचं ऐकलं तो म्हणजे कर्ता। आणि कर्तरी प्रयोगामध्ये मित्रांनो कर्ता हा धातुरूपेश असतो। कर्मणी म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं तर समजून घ्यायचं मित्रांनो कर्म हा धातुरूपेश असतो। याचा अर्थ ज्यांच्यामुळे क्रियापदाच्या आकाराविकारामध्ये जो बदल होतो त्यांना आपण धातुरूपेश म्हणतो। जसं आपण हुकूम गाजविणारा, घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा आपण काय ऐकतो, कारण त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आणि त्यांच्यानुसार जर आपण गोष्टी ऐकल्या, त्यांच्या हुकूमनुसार जर चाललो तर समजून घ्यायचं तो आपला घरातला धातुरूपेश आहे। ठीक आहे, चला बघा मित्रांनो, नाद एकच खाकी वर्दी, बघा मग रिस्क घ्या आणि नोकरी फिक्स करा। चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया। महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, बघा हे प्रश्न एकदम दर्जेदार प्रश्न आहेत आपल्या उद्याच्या दृष्टिकोनातून आणि ते तुम्हाला माहित होणं गरजेचं आहे। बघा पहिला प्रश्न, बघा मित्रांनो, आज सारखे गडगडते या उदाहरणावरून प्रयोग निश्चित करा। बघा मित्रांनो, पहिलं ऑप्शन कर्मणी आहे, हे चूक आहे। कर्तरी चूक आहे, अकर्तुक भावे बरोबर आहे, सकर्तुक भावे नाही। त्याचं कारण आहे कर्मणी प्रयोगामध्ये बाळांनो अकर्तुक क्रियापदे नसतात, लक्षात ठेवा। अकर्तुक क्रियापदे म्हणजे ज्या कर्त्याचा भाव त्या क्रियापदामध्ये दडलेला असतो। मग गडगडते, कडकडते, लकलकते, बघा ह्या सर्व काय आहे, क्रियापदे। कोणती? अकर्तुक क्रियापदे, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता स्पष्ट दिसत नाही, तर त्या कर्त्याचा भाव म्हणजेच कर्ता ज्या क्रियापदामध्ये गुरफटलेला असतो अशांना अकर्तुक क्रियापद येतात। म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यामध्ये अकर्तुक क्रियापदे असतील तेव्हा समजून घ्यायचं बाळांनो तो अकर्तुक भावे प्रयोग असतो, सकर्तुक नाही। ज्याच्यात कर्म असतं सकर्तुक म्हणतो ना, त्याचं काहीच घेणं देणं नाहीये। बघा इथे कर्मणीचं का नाही रे बाळांनो, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या आदेशानुसार क्रियापद बदलतं आणि कर्ताला प्रत्यय असतो। इथे आहे का? नाही। कर्तरी का नाही बाळांनो, या ठिकाणी स्पष्ट कर्ता दिसतच नाहीये, लक्षामध्ये, म्हणून हा नाही। याचं उत्तर आहे मित्रांनो अकर्तुक क्रियापदे। अपेक्षा करतोय अशा प्रकारचं जर आपण विश्लेषण करत राहिलो तर 100% तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये। ठीक आहे बाळांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न बघा आता मित्रांनो, प्रश्न दिसला की आपली नोकरी दिसली पाहिजे, आपली वर्दी दिसली पाहिजे बाळांनो। वर्दीसाठी ही गर्दी तुमच्याकडे, आणि वर्दी जर मिळवायची असेल तर तुम्हाला या चॅनलवर गर्दी करावं लागेल, बरोबर का नाही। बघा आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे कर्मणी प्रयोगाची लक्षणे। कर्त्याला जरी प्रत्यय लागलेला असेल तरी सुद्धा कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा कोण असतो बाळांनो, हा असतो धातुरूपेश। लक्षात ठेवा, कोण असतो? धातुरूपेश। ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या नाही तर कर्माच्या लिंगानुसार वचनानुसार
जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर समजून घ्यायचं मित्रांनो तो कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे शिपायाने त्याला हाकलले. बघा मित्रांनो इथे कर्ता जरी प्रयत्नात असेल तरी कर्म बघा कोणाला त्याला म्हणजे इथं ला प्रत्यय बरोबर म्हणून हा चूक आहे. त्याने भाजी घेतली. आता या ठिकाणी बघा आपल्याला दिसताक्षणी कळालं की या वाक्यामध्ये रामू भाजी विकतो आणि तो निघून गेला. त्याने बघा कुणी त्याने म्हणजे कर्त्याला काय लागला बाळांनो प्रत्यय लागला बरोबर का ने बरोबर म्हणून या वाक्यामध्ये कर्म पण आहे. घेणारा कोण त्यांनी काय घेतली भाजी म्हणजे याचा अर्थ आम्हाला दिसताक्षणी कळाली बाळांनो त्याने भाजी घेतली हा कर्मणी प्रयोग आहे. याचं उत्तर ते आहे. रामू भाजी घेतो का नाही बाळांनो कारण कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे कर्ता हा काय आहे प्रथमांत आहे. प्रथमांत आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. तसंच इथे तो निघून गेला बघा तो निघून गेला परिणाम त्याच्यावरच म्हणजे कर्म आहे का नाही जाणाऱ्यावर परिणाम. धोंडीमा मुंबईला गेला परिणाम मुंबईवर थोडा आहे त्याच्यावर परिणाम म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं तो सकर्म कर्तरी आणि ज्याच्यामध्ये कर्म असतं तो अकर्म कर्तरी. या ठिकाणी कर्त्यालाही पहिला आहे का प्रत्यय नाही म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं लक्षण पाहता आपल्या डोक्यामध्ये आपलं लक्षण क्लिअर झालं पाहिजे मित्रांनो तो म्हणजे त्याने भाजी घेतली. हे ऑप्शन अगदी बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पटापटा प्रश्न आपल्या डोक्यात घ्यायचे कारण आपल्याला लवकर 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 महाभरतीचा आस्वाद घ्यायचा बाळांनो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. बघा यातील प्रयोग वळका. बघा मित्रांनो सुहासने गोष्टीचे कोणते पुस्तक गोष्टीचे काय वाचले पुस्तक वाचले. आमच्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे बाळांनो हा सकर्मक कर्तरी नाही का रे कारण सकर्मक कर्तरीमध्ये बघा कर्ताला कुठलाच प्रत्यय नसतो म्हणून हे उत्तर चूक आहे. कारण कर्त्याला इथे ने प्रत्यय लागला म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे बाळांनो कर्तरी नाही. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी ही कर्तरी प्रयोगाचे दोन पिल्ले. ज्याच्यामध्ये कर्म आहे तो सकर्मक ज्याच्यामध्ये नाही ते अकर्मक. हे आम्हाला माहिती झालं तर तिथं दिसताक्षणी कळतं बाळांनो प्रयोग टॉपिकवर कसाही प्रश्न आला तर या प्रश्नाचं विश्लेषण तुम्ही जर पूर्णपणे बघितलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. ठीक आहे बाळांनो अकर्मक कर्तरी पण नाहीये म्हणून उत्तर काय आहे कर्मणी प्रयोग. चला पटापट उत्तर गिरवायचे लवकर लवकर आपल्याला पुढे जायचंय मित्रांनो बरोबर. चला पुढचा प्रश्न बघा बाळांनो एकदम छान आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे हे रे बघा. व्याकरणातील प्रयोगाबद्दल सत्य विधान कोणते. आता बघा आता असे जर प्रश्न घ्यायचे म्हटलं तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रयोगाची जी लक्षणे आहेत ती लक्षणे तुम्हाला दिसली पाहिजे म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही बरोबर. काय आहे बाळांनो बघा कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतेच. बघा हे मात्र चूक आहे कारण आपण आता सांगितलं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांत असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता धातुरूपेश असतो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगानुसार वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे कर्तरी प्रयोग कळाला. आणि कर्तरी प्रयोगाचे बाळांनो दोन प्रकार असतात एक सकर्मक कर्तरी असतं आणि एक अकर्मक कर्तरी असतं. ठीक आहे तर हे काय म्हणतं पहिलं ऑप्शन कर्म नसतेच म्हणे म्हणून हे उत्तर चूक आहे. बघा ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोगामध्ये क्रियापद तृतीय पुरुष व एक वचनी असते. अगदी बरोबर बाळांनो म्हणून पर्याय क्रमांक 2 आम्हाला दिसताक्षणी कळालं पाहिजे. ठीक आहे ना. आता ऑप्शन 3 का चूक आहे बाळांनो बघा का चूक आहे बघा. कर्मणी प्रयोगाचे सकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार असतात हे मिळानो का चूक आहे कारण कर्मणी प्रयोग म्हटलं की त्यामध्ये कर्म असतंच बाळांनो. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होणारच नाहीये. अशा प्रकारची माहिती जर आपल्याला अचूकपणे भेटली तर अचूक उत्तर 100% आपलं होईल मित्रांनो. अचूक गिरवा आणि नोकरी मिळवा यासाठी आम्हाला अचूक नॉलेज येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघा. वाक्यामध्ये इथे थोडी मिस्टेक झाली मित्रांनो कर्ता असा असायला पाहिजे. ठीक आहे ना. तसे तुम्ही समजदार आहात. वाक्यामध्ये कर्ता अद्यावत असल्यास हा प्रयोग ओळखला जात नाही बाळांनो बिलकुल चूक आहे. कळालं. याचं उत्तर भाव्य प्रयोग का कारण भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद तृतीय पुरुषी व एक वचनी असते. हा महत्वाचं लक्षण त्या भाव्य प्रयोगाचं आहे आणि ते योग्य विधान आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. बघा पटापट असे उत्तर आपल्याला आले पाहिजे का नाही बाळांनो.
चला मग आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्या सेवेमध्ये पोलीस टार्गेट, पोलीस भरती काय आहे बघा. प्रश्न बघा, खालीलपैकी कर्मणी प्रयोग असलेले वाक्य निवडा. म्हणजे कर्मणी प्रयोगाची आम्हाला लक्षणे पाहिजे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्ताला प्रत्यय लागलेला असतो, तरी सुद्धा क्रियापद मात्र कर्त्याचं काहीच ऐकत नाही. कर्माच्या हुकुमशाहीनुसार क्रियापद बदलतं. म्हणून त्या वाक्यामध्ये आम्हाला दिसताक्षणी कळायला पाहिजे बाळांनो की आता बघा, मुले दररोज खेळतात. या ठिकाणी आम्हाला मुले दररोज खेळतात. खेळणारे कोण? मुले. परिणाम मुलावर. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणून हे उत्तर चूक. बघा, आकाश गडगडते. परिणाम आकाशावर. बरोबर. इथे कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. तिसरा ऑप्शन का चूक? शिक्षकांनी मुलांना बसविले. आता या वाक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कर्त्याला प्रत्यय, कर्ता जरी तृतीयांत असेल तरी सुद्धा कर्म जे आहे त्यांना सुद्धा प्रत्यय लागलेला आहे बाळांनो. म्हणून या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमांत असतं. जरी कर्ता तृतीयांत असेल तरी कर्म हे प्रथमांत असतं, असं आम्हाला कळलं गरजेचं आहे. आणि हे लक्षणं जर आम्हाला माहीत झाली तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे प्रश्न येऊ द्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे बाळांनो. चला, म्हणून उत्तर काय रे बाळांनो? नलूने फुले दिली. नलूने फुले दिली. दिली दिली म्हणजे या ठिकाणी कर्त्याला काय लागला? प्रत्यय लागला. आता या फुल्याच्या ठिकाणी जर मी म्हटलं, या ठिकाणी जर मी थोडं म्हटलं, काय म्हटलं? जामुन. या ठिकाणी नलूने जामुन काय लिहिलं रे बाळांनो? दिल्लीच्या ठिकाणी दिला. बरोबर. म्हणजे क्रियापदावर कोणामुळे परिणाम झाला? कर्मानुसार. म्हणजेच कर्मणीमध्ये कर्म धातू रूपेश असतो. म्हणजेच या ठिकाणी बघा, क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे उद्याच्या पोलीस भरतीच्या माध्यमातून. ठीक आहे बाळांनो. एकच लक्ष आता बघा, कोणतं? वर्दीचं. वर्दी मिळाल्याशिवाय तुमच्या जवळ कुणी गर्दी करणार नाही बाळांनो. लक्षात ठेवा. थोडी मेहनत घ्या बाळांनो, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. चान्स गेला तर लय वाईट वाटतं मग नंतर. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. 6वा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. शेतकऱ्याने, बाळांनो हे बघा, शेतकऱ्याने शेत नांगरले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा. बघा, दिसताक्षणी कळाला कर्ता तृतीयांत आहे. बरोबर. आणि या वाक्यामध्ये दिसताक्षणी तुम्हाला कळालं पाहिजे की सर वाक्यामध्ये प्रयोग म्हटलं की त्या प्रत्येक प्रयोगाची लक्षणे, जसं की त्यामध्ये महत्वाचा जो पॉइंट आहे, कर्म म्हणजे काय, कर्ता म्हणजे काय, आपण व्याख्याच दिली. कर्ता, कर्म, क्रियापद यांचे जे परस्पर संबंध आहेत बाळांनो, यांच्या परस्पर संबंधास आपण प्रयोग असं म्हणत असतो. म्हणजे ही महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी काय सांगितलं रे बाळांनो? मग बघा, पटापट बघा, आपल्याला स्क्रीनवर प्रश्न दिसला पाहिजे. सोबत वही पेन ठेवायची. वही पेन ठेवल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाहीये. बघा, कळालं का नाही बाळांनो? कोणता? कर्मणी. का बरं? कर्त्याला प्रत्यय आहे, कर्म पण आहे. भावे का नाही रे बाळांनो? बघा, आपल्याला माहितीये कर्मभाव संकर कसा असतो? कर्मभाव संकर म्हणजे आपल्याला वाटते भावे प्रयोगाचं आणि कर्माचं दोन्हीची लक्षणे आहेत असं वाटतं. संकर म्हणजे काय बाळांनो? संकर म्हणजे मिश्रण, दोघांचं मिश्रण आहे. पण इथं तसं नाहीये, कर्मणी आहे. कर्तरी का नाही बाळांनो? कारण वाक्यामध्ये शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकरी हा कर्ता आहे आणि या कर्ता प्रथमांत नाहीये, म्हणून या ठिकाणी प्रथमात असता तर कर्तरी राहिला असता. म्हणून उत्तर क्रमांक 3 क्रमांक बरोबर आहे. आणि भावे प्रयोग तुम्हाला म्हटलं, भावे प्रयोगामध्ये तर क्रियापदा कोणाचंच ऐकत नाही. धातू रूपेश भावे प्रयोगामध्ये नसतो. लक्षात ठेवा, भावे प्रयोगामध्ये धातू रूपेश नाही. म्हणजे ते क्रियापद कोणाचंच ऐकत नाही, आपलंच करतं. लक्षात ठेवा, हा भावे प्रयोग आहे. कळालं बाळांनो? चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी आपल्याला हा 6वा प्रश्न एकदम आनंददायक गोष्ट देणार आहे, त्यामुळे त्याची थोडी काळजी घ्या बाळांनो. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. भावे प्रयोगाची लक्षणे जर आम्हाला माहीत झाली तर मित्रांनो आम्हाला दिसताक्षणी कळेल की नेमका भावे प्रयोग काय आहे. कर्मणी प्रयोग लक्षण कळालं, कर्तरी प्रयोगाची लक्षणे कळाली तर भावे प्रयोगाची कळणार. तुम्हाला म्हटलं ना, 3 ऑप्शन आपले झाले तर उत्तर आपलं 100% होतं. बरोबर. आता बघा, या ठिकाणी बघा, अनिल पुस्तक वाचतो. या ठिकाणी अनिल कर्ता तृतीयांत आहे का? नाही. कसा आहे? प्रथमांत आहे. बरोबर. म्हणून हे ऑप्शन चूक. मी उद्या जाणार आहे या वाक्यामध्ये कर्म आहे का? नाही. कारण परिणाम मीवर आणि मी हा कर्ता काय आहे? प्रथमांत आहे. बरोबर. पण या ठिकाणी बघा बाळांनो, आईने मुलीस जेवू घातले हे उत्तर अगदी बरोबर आहे भावे प्रयोगाचं. कारण या वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे कर्ता आणि कर्म
हे लक्षात द्या, कर्माला पण प्रत्यय लागलेला आहे. कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माचं क्रियापद ऐकतं. या वाक्यामध्ये कर्माचं काहीच ऐकत नाही, ते गौण मानले जातात. जसं की आता या ठिकाणी मुलीच्या ठिकाणी मुलं घ्या. आईने मुला जेवू घातले, लिंग बदललं तरी काही परिणाम झाला नाही. आईने मुलांना जेवू घातले, परिणाम झाला का क्रियापदावर? नाही. म्हणून हा भाव्य प्रयोग. अशी काही लक्षणं, असे त्याच्या छोट्या छोट्या ट्रिक्स जर आपल्याला कळाल्या बाळांनो, तर तुम्हाला सांगतो 100% पोलीस भरतीचं स्वप्न तुमचं आत्ताच पूर्ण झालं. लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, चला. कळालं मित्रांनो? ठीक आहे. सविताने तिची अंगठी हरवली. आता हे जे वाक्य आहेत, हे वाक्य या भाव्य प्रयोगाची लक्षणे कळाल्यानंतर लगेच कळेल की हे योग्य आहे म्हणजे अयोग्य काय. बघा बाळांनो, अयोग्य कधी कळेल? जर योग्य माहिती असेल. योग्यच माहित नसेल तर अयोग्य कळेल का? नाही. म्हणून हा पहिला मुद्दा क्लिअर करा. ठीक आहे बाळांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा. दिसताक्षरी तुम्हाला उत्तर तुमचं क्लिअर झालं पाहिजे बाळांनो. प्रश्न काय बघा. अंकुशने गोष्टीचे पुस्तक वाचले, या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा मित्रांनो, 8वा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे की अंकुशने गोष्टीचे पुस्तक वाचले. आता स्क्रीनवर तुम्हाला मी प्रश्न दाखवत आहे. दिसताक्षणी तुम्हाला कळेल की हा प्रश्न काय आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, कशाचे पुस्तक? गोष्टीचे पुस्तक. आता या ठिकाणी 2 आपल्याला कर्म दिसत आहेत. तर जे अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्षाचा संबंध नाहीये, इथे पुस्तक आपण कर्म मानायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हा भावे प्रयोग नाही. अकर्म कर्तरी क्रियापद, अकर्तृ कर्म, अकर्म कर्म कर्तरी कोणता असतो? ज्याच्यामध्ये कर्म नसतो. आता या ठिकाणी तर कर्म आहे, म्हणजे अकर्म कर्तरीचा संबंध आहे का बाळानो? आहे का? पटपट उत्तर द्यायचं. आहे का? नाही. मग हा उत्तर काय बाळानो? कर्मणी प्रयोग. अंकुशने. आता या ठिकाणी दिसताक्षणी कळालं कर्मणी. अकर्म कर्तरी का नाही बाळानो? कारण यामध्ये कर्म आहे, कर्म आहे, म्हणजे हा अकर्मक होऊ शकत नाही. आता या ठिकाणी म्हणणार मग सकर्मक कर्तरी का नाही रे बाळानो? कारण कर्तरी असो, सकर्मक असो की अकर्मक असो, कर्त्याला प्रत्यय लागत नसतो. हे ज्या विद्यार्थ्याला नियम माहीत झाला तो विद्यार्थी स्पष्टपणे सांगू शकतो, सर हे फक्त कोण आहे? कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे बाळानो, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की नेमकं यामध्ये कोणता प्रश्न आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्हाला कळेल. पुढचा प्रश्न बघा. मांजर उंदीर पकडते, या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता बघा, या ठिकाणी मांजर हा करता कसा आहे बाळांनो? प्रथमांत आहे. बरोबर. प्रत्यय आहे का याला? बिलकुल नाही. म्हणजे दिसताक्षणी कळालं की यावेळेस हा प्रश्न दिसतो त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे मित्रांनो, हा कर्मणी होऊ शकेल का? नाही, कारण कर्ता प्रथमांत आहे. संकर म्हणजे काय रे? संकर म्हणजे बाळांनो मिश्रण करणे. जिथे समजा कर्तृ कर्म संकर प्रयोग, म्हणजे जिथे कर्त्याची आणि कर्मणी प्रयोगाची छटा आढळतात त्यांना आपण संकर म्हणजे मिश्रण असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणून हा पण नाही. भाव्य प्रयोग पण नाहीये, कारण भाव्य प्रयोगामध्ये तुम्हाला माहिती आहे की वाक्यामध्ये आता या ठिकाणी उंदीर पकडते, या ठिकाणी जर म्हटलं गाढव, बदललं की कार्यक्रम बदलला. आता इथे धातुरूपेश कोण आहे? कर्ता. आता या ठिकाणी मांजरच्या ठिकाणी जर तुम्ही दुसरं काही घेतलं तर या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येतो, क्रियापदावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे असे काही बारीक बारीक लक्षण आहेत बाळांनो, ते तुम्हाला पाठ झाले पाहिजे. आणि ते पाठ झाले की तुम्हाला सांगतो दिसताक्षणी चौथा ऑप्शन का तिसरा ऑप्शन आपल्याला लगेच कळतं मित्रांनो. ठीक आहे. चला, उंदीर पकडते, मग लक्षात आलं हा कर्तरी प्रयोग आहे. कळालं बाळांनो? भावे नाही, संकर नाही आणि कर्मणी पण नाहीये. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, आता सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि आपल्या आपल्या जे विद्यार्थी बिचारे नोकरीचे स्वप्न बघतायत अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचविणार आहात. हे तुम्ही काम करणार, मी माझं काम करणार, तुम्ही पण काम करणार तुमचे. ठीक आहे. आणि वेदांत करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हे चॅनल फक्त तुमच्यासाठी, म्हणजे स्वप्न बघणाऱ्या, उराशी बाळगणारे, जे स्वप्न बाळगणारे जे लोक आहेत, जे आहेत धडपणारे तडपणारे, त्यांच्यासाठी हे चॅनल आहे. म्हणून याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. त्याला 100% पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. मला जिना चढवतो मला आता चालवते. आपण म्हणतो ना, धोंडीबाला आता खाववते. दिसताक्षणी, आम्हाला दिसताक्षणी कळालं बाळांनो काय आहे? ही शक्य कर्मणी आहे. शक्य कर्मणी.
ज्या वाक्यामध्ये क्रियापद आहे शक्यता दाखवली जाते. काय दाखवले जाते? शक्यता. म्हणून बाळांनो हे उत्तर आहे शक्य कर्मणी. आता बाळांनो कर्तरी का नाही रे बाबा? कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला बघा, कर्माचा संबंध सोडा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही बाळांनो, म्हणून हे नाही. कर्म कर्तरी. आता बघा आपल्याला काही गोष्टी कळायला पाहिजे. कर्म कर्तरी म्हणजेच बाळांनो काय रे? नवीन कर्मणी प्रयोग. काय म्हणतो याला आपण? नवीन कर्मणी प्रयोग. लक्षात ठेवा. आता नवीन कर्मणी प्रयोग म्हटलं की आपल्याला माहिती आहे, हो ना? नवीन कर्मणी प्रयोग मध्ये काय? कडून, यांच्याकडून, त्यांच्याकडून, बरोबर. याचा अर्थ इथे काही संबंध नाहीये. समापन म्हणजे काय? समापनचा अर्थ आपल्याला माहिती आहे. समापन म्हणजे जनरली समापन हे जी प्रयोग आहे मित्रांनो त्यामध्ये संयुक्त क्रियापद येतात. जसं की काय? मुले क्रीडांगणावर खेळू लागली, बरोबर. धोंडीबा स्टेजवर गाणे गाऊ लागला. आता मला सांगा, धोंडीबा हा लाडू, आपण म्हणतो ना लाडू खाऊन टाक, बरोबर. खाऊन टाक. खाऊन टाक काय? संयुक्त क्रियापद आहे. अशा प्रकारचं आहे का? म्हणजे धोंडीबाची गोष्ट सांगून झाली. धोंडाबाईची गोष्ट सांगून झाली. समापन. याला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे बाळांनो. म्हणून या ठिकाणी उत्तर क्रमांक कोणता आहे रे? शक्य कर्मणी प्रयोग. चला पटापट पटापट पट कमेंट करत जा. तुमच्या मित्रापर्यंत लवकर लवकर शेअर करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा बाळांनो. ग्रंथपालाने मला पुस्तके दिली या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा मित्रांनो या वाक्यामध्ये मला हे कोण आहे? व्यक्तिवाचक कर्म आहे. लक्षात ठेवा. कोण आहे? व्यक्तिवाचक कर्म. आणि पुस्तक काय रे बाळांनो? हे वस्तुवाचक. लक्षामध्ये या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले आहेत मित्रांनो. व्याकरणाचा नियम बघा. जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असेल तर प्रत्यक्ष कर्म हे प्रमुख मानलं जातं, अप्रत्यक्ष व्यक्तिवाचक असतं. ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी पुस्तक हे कर्म मानूया. तर बघा बरं मग ग्रंथपालाने मला, मग मला हे व्यक्तिवाचक म्हणजे कोणतं कर्म आहे? हे आहे अप्रत्यक्ष. आणि पुस्तक हे काय आहे बाळांनो? हे आहे वस्तुवाचक. म्हणजे हे काय? प्रत्यक्ष. हे प्रत्यक्ष कर्म आहे. आणि दोन कर्म जर आली प्रयोग करताना तर प्रत्यक्ष कर्म हे काय असतं? हे प्रमुख मानलं जातं बाळांनो. लक्षात ठेवा. हे महत्वाचा पॉइंट आहे. म्हणून या वाक्यामध्ये पुस्तक, ग्रंथपालाने मला पुस्तक दिले हे प्रमुख कर्म मानलं म्हणजे कर्माला प्रत्यय नाहीये. म्हणून हा सकर्मक भावे प्रयोग नाही, तर मित्रांनो हा कर्मणी प्रयोग आहे. सकर्मक कर्तरी का नाही? कारण सकर्मक कर्तरी का नाही? कारण कर्तरी म्हटलं की कर्त्याला प्रत्यय नसतो. इथं प्रत्यय आहे, बरोबर. प्रदान कर्तृक भावे प्रयोग. या ठिकाणी म्हणजे कर्त्याचा म्हणजेच कर्तरी प्रयोगाचा आणि भाव्य प्रयोगाची जर लक्षणे आली तर मित्रांनो परीक्षेमध्ये असा गोंधळ उडू देऊ नका. आपलं स्वप्न भंग होऊ शकतं. काळजीपूर्वक प्रश्न बघायचे, स्वतःच्या ट्रिक्स बघायच्या की सरांनी माहिती जी दिलेली आहे. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. याचा फायदा होईल तुम्हाला परीक्षेमध्ये. 4 पैकी माझं कोण? ठीक आहे. याचं उत्तर काय रे बाळांनो? कर्मणी प्रयोग. 11व्या क्रमांकाचं उत्तर. पटापट आपल्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. चलायचं पुढे मग आता. चला कळालं. ग्रंथपालाने मला पुस्तके दिली या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. क्रमांक किती रे बाळांनो? 11वा. ठीक आहे. चला चलायचं पुढे मग. तुमच्यासाठी लगेच पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न आहे खूप महत्वाचे बाळांनो. आता तुम्हाला एकच करायचे. जर प्रश्नाचा सराव केला तर तुम्ही जिंकले. पुढचा प्रश्न बघा. मराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? आता आम्हाला नावच माहितीत. बरं कसे सांगा बरं. 1 आहे कर्तरी, नंबर 2 आहे कर्मणी. आता हे नावच माहीत झाले. आणि तिसरा आहे भावे. म्हणजे या 3 प्रयोग. प्रयोग म्हणजे काय? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणत असतात. ठीक आहे. मग किती आहेत बाळांनो? 3. मग 5 आहेत का? 5ची पांडवचा संबंध नाही. ते 2 आहेत का? नाही. 4 नाही. तर नाव दिले कर्तरी, कर्मणी, भावे. हे सख्खे 3 भाऊ. 4 कुठून आले? जे ठरलेलं आहे ते स्पष्टपणे. व्याकरण म्हणजे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. आपल्याला जर अचूक माहिती झाली तर चूक माहिती कळेल मित्रांनो. अचूक माहिती काय कळाली? 3 आहेत. मग इथं दिलं 5 चूक, 2 चूक, 4 चूक, उत्तर योग्य 3. असं उत्तर जोडायचं. ठीक आहे मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे. आपला अमूल्य वेळ वाया घातलेला गरजेचं नाहीये. अमूल्य फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न बघा आता. एकदम सावकाश. पुढचा प्रश्न बाळा वाचून घ्या अगोदर. लगेच तर घाईघाईमध्ये गिरून टाकतात. कारण डबल डिस्काउंट ऑफर नाही. ते गिरल्यानंतर चान्स द्या ना सर. कोणी तुम्हाला चान्स देणार नाही. एकदा बाण सुटला की सुटला, याची काळजी घ्या. नाही तर डबल तुम्ही म्हणता
जमेल का सर खोडायला? जमणार नाही, काळजी घ्या मित्रांनो. भावे प्रयोगाची वाक्य ओळखा. बघा प्रश्न वाचून घ्या, आपल्याला दिसताक्षणी कळालं. भावे प्रयोगामध्ये तुम्हाला माहितीये महत्वाचं लक्षण काय भावे प्रयोगामध्ये, इथे कर्माचं कर्त्याचं काही चालत नाही, क्रियापद कोणाचंच ऐकत नाही. म्हणून भावे प्रयोगामध्ये धातू रुपेश नाही बाळांनो, हे काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये नोट करा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी रामाने रावणास मारले, धोंडाबाईने धोंडाबाईस मारले, तरी बदललं का मारले हे काळजीपूर्वक बघा, म्हणजे हा भावे प्रयोग. बरोबर. पण या ठिकाणी हा चुकला का, हे सुरेशने पुस्तक वाचली. आता या ठिकाणी जर मी आता दुसरंच काहीतरी लिहिलं तर याच्यानुसार एक वाचली क्रियापद बदलून जातं. बरोबर. तर या ठिकाणी महत्वाची घटक बघा, कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे बाळांनो, हा कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर प्रभा भरभर चालते, या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे हा सुद्धा भावे प्रयोग नाही. ज्ञानदा आंबे खाते, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ज्ञानदा म्हटले की हा कर्तरी प्रयोग आहे बाळांनो, कारण कर्ता प्रथमांत आहे. आम्हाला विचारलंय भावे प्रयोगाची वाक्य कोणते, म्हणून मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बाळांनो, रामाने रावणास मारले. लक्षात आलं. आणि आपल्याला अभ्यासाने तारले, हे असं आलं पाहिजे बाळांनो पट्ट. आता बघा आला 14वा प्रश्न, बेधडक प्रश्न. असं दिसलं की लगेच आपलं ओळखता आलं पाहिजे. आपलं कधी ओळखता येईल बाळांनो, ज्यावेळेस आपल्या त्याची ओळख असेल. बरोबर ना. मग बघा, त्वा काय शास्त्र धरी जे, लघुलेख राणे करी जे, धरी जे 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 म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये बाळांनो दिसताक्षणी कळालं पाहिजे. हा जो 14वा प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. काय आहे बरं, तर लक्षात ठेवा. आपण अगोदर सांगितलं समापन कर्मणी, नवीन कर्मणी, हे जे महत्वाचे भाग आहेत तर हे भाग आम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे बाळांनो. तर ठीक आहे, लक्षात ठेवा की यामध्ये जो महत्वाचा भाग आहे तो भाग कळणं गरजेचं आहे. आणि जर त्या भागावर आपण नियोजन केलं तर टेन्शन येणार नाही मित्रांनो. ठीक आहे ना. त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये. तर मुद्दा समजून घ्या, वाक्यामध्ये जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला कळाली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. मग आता बघा, पहिलं उत्तर आहे समापन कर्मणी. समापन कर्मणी म्हटलं की तुम्हाला कळालं पाहिजे जिथे संयुक्त क्रियापद असतं, तुम्हाला म्हटलं खाऊन टाक, बरोबर, देऊन टाक असं म्हणतो ना आपण, ते आहे संयुक्त. समापन सहित संबंध नाही बाळांनो. तर नवीन कर्मणी काय असतं, नवीन कर्मणी म्हटलं की आपल्याला माहिती जनरली कडून हा प्रत्यय लागतो, म्हणजे आहे का, नाही. तर बाळांनो याचं उत्तर आहे पुराण कर्मणी, यापैकी नाही. उत्तर कळालं मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला पटापट पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. बघा, कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. काय, कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. आता तुम्हाला लगेच कळालं पाहिजे या ठिकाणी पहिलं का चूक आहे, कर्ता प्रथमांत आहे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा आहे बाळांनो कर्तरी. या ठिकाणी बघा, घोडा, घोडा का येथे प्रत्यय आहे का, यापैकी नाही. उत्तर आहे मित्रांनो सखूने गाणे म्हटले, कारण या वाक्यामध्ये कर्म आहे. बरोबर. म्हणून आपल्याला कर्माच्या लिंगानुसार जर क्रियापद बदललं तर धातुरूपे जे ते कर्म असतो तो कर्मणी प्रयोग असतो बाळांनो. ठीक आहे. चला क्लिअर झालं. या ठिकाणी आपला हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% आता लक्षात राहणार आहे. उद्या जर परीक्षेला आलं तर समजायचं ते आपलं होणार. ठीक आहे ना. पुढचा प्रश्न वळका. बघा, प्रयोग वळका. माधवीने सफरचंद खाले. आलं का नाही. कर्तरी का नाही रे बाळांनो, कारण इथे बघा माधवीने कर्ता तृतीयांत, इथे ने प्रत्यय लागलेला आहे. मग आम्हाला दिसता क्षणी कळालं. 16वा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. का, कारण कर्मणी प्रयोगाची लक्षण आहेत. सफरचंदच्या ठिकाणी जर समजा आपण दुसरं काय केलं, काय केलं, चिंच. आता जर मी चिंच केलं तर काय होईल रे बाळांनो, चिंच खाल्ले होईल का, चिंच खाल्ली. म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदललं की तो कर्मणी प्रयोग असतो, भावे नाही, अपूर्ण कर्तरी नाही. ठीक आहे मित्रांनो. चला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला खूप येणं गरजेचे आहेत. त्या माध्यमातूनच आपण पुढची आपली नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकते. बघा बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. लखुदादाने कौल लावला. प्रयोग ओळखा. बघा, कर्म कर्तरी भावे संकीर्ण. प्रश्नाची भूमिका जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं उत्तर दिसत नाही. हा या प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न काय बघा. आता कर्म कर्तरी का नाही बाळांनो, कारण तुम्हाला कळालं पाहिजे. कर्म कर्तरी म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे कडून, यांच्याकडून त्यांच्या गालात मारण्यात आली. कडून म्हणजे इथे आहे का संबंध, नाही.
भावे प्रयोग का नाही बाळांनो? कारण तुम्हाला माहिती कर्म हे प्रथमांत आहे, म्हणजे हे नाही. संकीर्णचा अर्थ काय रे बाळांनो? संकीर्ण म्हणजे मिश्रण करणे. जिथे समजा कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर समजायचं कर्तू कर्म संकर प्रयोग. संकर म्हणजे मिश्रण, खिचडी. लक्षामध्ये म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. 17वा प्रश्न आम्हाला दिसताक्षणी कळाला, बरोबर? म्हणजे या ठिकाणी आम्हाला कळतंय भावे का नाही, संकीर्ण का नाही, कर्म कर्तरी का नाही, तेव्हाच आपण मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर 100% देऊ शकतो. चला बघा पुढचा प्रश्न. आता बघा किती महत्वाचा आहे बघा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यातील प्रयोग बघा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. आम्हाला दिसताक्षणी कळालं बाळांनो की उत्तराची जी भूमिका आहे ती तुम्हाला कळाली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे ना? आता बघा हा कर्तरी का नाही रे बाळांनो? कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्ययच नसतो. इथे प्रत्यय आहे वडिलांनी, आई वडिलांनी, बरोबर? म्हणून या वाक्यामध्ये आता या ठिकाणी बघा मुलांना म्हणजे प्रत्यय लागला का नाही कर्माला? कर्म प्रथम असतं. कर्माला जर प्रत्यय नसला तर तो कर्मणी आला असता. जसं मी म्हटलं नाही रामाने रावणास मारले म्हणजे कर्मालाही प्रत्यय लागला, बरोबर? आणि क्रियापदावर काहीच परिणाम होत नाही, हो ना? म्हणून हा नाही. उत्तर आहे मित्रांनो भावे प्रयोग, भाव कर्तरी नाही. लक्षात अशा प्रकारची उदाहरणं जर आले तर 100% आपल्याला असं वाटेल की सर 100% आपला पेपर ज्या दिवशी पेपर तुम्ही दिला असा जर सराव केला तर त्याच दिवशी तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये आला म्हणून समजा, ठीक आहे बाळांनो? चला पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न या आता 19वा प्रश्न बघा बाळांनो. 19वा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिलं रे? कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात? आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं शब्द समूह नाही, अक्षर नाही, वाक्य नाही, तर बाळांनो प्रयोग म्हणतात. कारण आपण टॉपिकचं चित्रपटाचं नावच आहे आपल्या प्रयोग. कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हटलं जातं. बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला दररोज प्रॅक्टिस करण्यात आली तर 100% तुम्हाला कुठेही अडचण राहणार नाही बाळांनो. एकदम प्रश्न सावकाशपणे घेतलेले आहेत आपण. शेवटचा प्रश्न बघा बाळांनो. आता वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असला कोणता प्रयोग होतो? बघा मित्रांनो एकदम छान प्रश्न आहे. आपल्याला कळालं पाहिजे की ज्या वेळेस आपल्याला प्रयोगाची लक्षणे कळाली, कर्तरी प्रयोगाचं लक्षण, कर्मणी प्रयोगाचं लक्षण, भावे प्रयोगाची लक्षण जर कळाली तर तुम्हाला 100% कळेल की याच्यावर इलाज काय करायचा. बघा हा संकीर्ण नाही, इथं मिश्रणचा संबंध आहे का बाळांनो? नाहीये, बरोबर? कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही कारण आपल्याला सांगितलंय वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी म्हटलं की हा भावे प्रयोग असतो मित्रांनो, कर्मणी नाही. लक्षामध्ये कोणता प्रयोग असतो मित्रांनो? भावे. तर बघा मित्रांनो असाच सराव युट्यूबवर तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येणार आहे. मित्रांनो मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, ज्यांच्यासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे अशा गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जे खरंच नोकरीसाठी धडपड करत आहेत, त्यांना अभ्यासाचं नियोजन लागत नाही, नेमका अभ्यास कसा करावा हे कळत नाही, अशा गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आणि बस तुमचं हेच काम आहे. मित्रांनो आपण जर लोकांसाठी काही केलं तर 100% आपला काहीतरी फायदा होतो हे लक्षण ठेवून माणुसकीच्या नात्याने सर्व गरजू विद्यार्थ्याला पोहोचवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये अशाच प्रकारचे. दुसरी गोष्ट सर्वांना गुड न्यूज आहे मित्रांनो. आता मी आज म्हणजे पुढील व्हिडिओपासून जेवढे 2023 मध्ये पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्याचं डेली विश्लेषण मी यूट्यूबला घेऊन येणार आहे रात्री 8 वाजता. तर विसरायला बघा, विसरणं हे तुमच्या डोक्यावर आहे, विसरायचं का नाही विसरायचं, बरोबर? तर कृपा करून विसरू नका. डेली 8 वाजता दररोज आपण विश्लेषण करणार आहोत. ज्या प्रश्नामुळे लोकांचे स्वप्न पूर्ण झाले, ज्या प्रश्नामुळे काही लोकांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, अशासाठी हा महत्त्वाचा सेशन आहे. तर मित्रांनो आता या भागामध्ये आपण थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा पेपर घेऊन विश्लेषण सहित. तर सर्वांना शुभेच्छा उद्याच्या भरतीसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.